नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी आज निकाल. 20 वर्षांनंतर प्रकरणाचा निकाल आज दिला जाणार. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्ट देणार निकाल. अंजली दमानिया यांचा फोटो पोस्टद्वारे मंत्री चंद्रकांत पाटलांवर निशाणा. चंद्रकांत पाटील घरात समोर वाकत आहेत. दमानियांची माहिती. नीट प्रकरणातील शुभम खैरनारच्या नांदगावातील घराची झाडाझडती. खैरनारच्या कुटुंबांची CBI कडून 4 तास चौकशी. गोव्यात 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. नीट परीक्षेतील तणावामुळे घटना घडल्याचा आरोप. मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप. कोल्हापुरात गोकुळ निवडीबाबत संभ्रम. राज्य सहकार प्राधिकरणाचे मार्गदर्शन मागवले. 80 दिवसात अवसायन प्रक्रिया आणि 90 दिवसात निवडणूक. गोकुळ प्रकरणात नवा पेच. अमरावतीच्या अनेक भागात मशागतीच्या कामांना वेग. शेतकरी बांधवांकडून नांगरणी, वखरणी, बांध दुरुस्ती आणि शेणखत टाकण्याची कामं जोरात सुरू. परभणीतील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे झाडं तुटून पडली. पावसामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा. बीडच्या पाटोदा परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणचे पत्रे उडाले असून झाडं उन्मळून पडली. तहसील आवारातील जाहिरात बोर्डही कोसळला. हिंगोली जिल्ह्यात घरकुलासाठी लाच घेताना ग्रामसेवक रंगेहात अटकेत. 2,500ची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला अटक. ACBच्या कारवाईनंतर परिसरात खळबळ. पुण्याच्या जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत. बिबट्याच्या वाढत्या दहशतीनं मेंढपाळ मोठ्या संकटात. बिबट्यांना जेरबंद करण्याची मेंढपाळांची मागणी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.